नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अळूच्या वड्या. अळूच्या वड्या बनवण्यासाठी मी इथं अळूचे पाणी घेतलेले, ते कट करून घ्यायचे साईडने, असे देठ वगैरे काढून घ्यायचे. देठ काढल्याने अळूच्या वड्या लवकर शिजून जातात. मी आता एक एक पानाचे देठ काढते. आता मी अर्धा लिंबू घेतला, त्यानंतर थोडासा गूळ टाकला. गूळ आणि लिंबाचा रस मी एकत्र करून घेतला. आता त्यानंतर मी आता बेसन पीठ टाकते. इथं मी बेसन पीठ टाकते. आता तुमचे अळूची पानं जास्त असतील तर तुम्ही जास्त पीठ घेऊ शकता आणि कमी असतील तर पीठ कमी वापरायचं. आता मी ओवा टाकते. ओवा हातावरती चोळून घ्यायचे थोड्याशा. आता इथं मी जिरं आणि लसूण बारीक केलेला आहे. त्यानंतर टाकणार आहे थोडासा हिंग. नंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं. मसाला टाकू शकता तुम्ही आवडीप्रमाणे, कमी जास्त. कोणाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मसाला टाकू शकता. त्यानंतर मी टाकली हळद. आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचे सगळं. पाणी टाकलं मी. आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय. थोडं थोडंच पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. आपल्याला अंदाज बघून पाणी टाकायचं आपण. आणि हे मिश्रण थोडंसं घट्टच राहू द्यायचंय, पातळ नाही बनवायचं. मी ह्या मिश्रणात थोडं थोडं पाणी टाकून आता हे मिश्रण बनवते. पूर्ण हाताने एकत्र करून घ्यायचं ते. याच्याने सर्व मसाले एकत्र होता. असं घट्ट मिश्रण तयार करायचं याचं. आता मी पान घेतलं आता अळूचं. त्या पानाच्या वरती आता मी हे मिश्रण लावते. एकसारखं लावून घ्यायचं बरोबर व्यवस्थित. हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत असेल तर वरून पाणी पण टाकू शकता. पाणी टाकून परत एकत्र करायचं आणि परत लावायचं. परत एक पान असं उलटं ठेवायचं. आता एका पानावर दुसरं पान ठेवायचं. त्यालाही परत आता बेसन लावायचं. परत मी एक पान ठेवलं आता वरती. तुम्हाला वाटलं असं तुम्ही 4-5 पानांच्या पण वड्या लावू शकता. मी फक्त इथं 3 पानं घेतलेली आहे. 3 पेक्षा जास्त पानं घेतले तरी पण चालतील. तीन 4 पानं घेतले का हे लवकर वडी शिजून जाते. त्याच्यामुळे मी इथं 3च पानं घेतलेली. दाबून घ्यायची व्यवस्थित.
दाबून बाजूला ठेवून द्यायची. मी परत बाकीच्या वड्या बनवून घेतल्या. आता त्या वड्या परत कापून घेते, मी कट करून घेते. अशा कापल्याने आपल्या कढईत पण व्यवस्थित मावतील त्या, आणि शिजायला पण सोपं, लवकर शिजतील. मी गॅस चालू केला, कढईमध्ये तेल टाकलं. आधी तेल टाकून घ्यायचं. तेल असं फिरून टाकायचं, याने आळूच्या वड्या खाली चिटकणार नाही. मग पाणी टाकायचं. तेल आणि पाण्यामध्ये आपण अळूच्या वड्या शिजवणार आहोत. पाणी 1-1.5 ग्लास टाकलं मी पाणी. याला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर 1-1 वडी सोडून द्यायची पाण्यामध्ये. आता मी सर्व वड्या टाकल्या. आता मी त्याला झाकून ठेवलं, वरून ताट ठेवून. झाकून ठेवल्यानंतर थोड्या शिजायच्या बाकी आहे, त्याच्यामुळे मी आता थोड्याशा उलट्या करून घेते. एक वडी मी उलटी करून घेतलेली आहे. त्यानंतर परत मी वरून झाकण ठेवून दिलं. त्यानंतर थोडं थंड होऊ द्यायच्या वड्या, मग कापायचं. 1-1 वडी कापून घ्यायची अशी. चला, आता आपल्या आळूच्या वड्या तयार आहेत. खायला एकदम चविष्ट